आहोत घाटकोपर रेल्वे स्थानकावर। त्या ठिकाणी अविनाश माने आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अविनाश, घाटकोपर रेल्वे स्थानकावर सध्या काय स्थिती? नक्कीच पाहिलं की मध्य रेल्वेवरती जो आहे विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। सध्या मी घाटकोपर रेल्वे स्थानकाकडे घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर हा जो आहे तो बस स्टॉप आहे। हा जो बस स्टॉप आहे पूर्ण जो आहे तो कचाकच जो आहे तो प्रवाशांनी भरलेला पाहायला मिळत आहे। मोठी गर्दी जी आहे ती प्रवाशांनी जी आहे ते बेस्टनी प्रवास करण्यासाठी केली आहे। तब्बल जर पाहिलं की रेल्वेने 930 ज्या रेल्वे गाड्या आहेत ते रद्द केल्या आहे। त्यामुळे आणि यातच जर पाहिलं की रेल्वे गाड्या ज्या आहेत ते तब्बल अर्धा एक तास लेट असल्यामुळे प्रवासी जे आहे ते थेट आता बसनी प्रवास करत आहे। आपण प्रवाशांशी बोलण्याची प्रयत्न करू। काय सांगाल काका, रेल्वे गाड्या ज्या आहेत तिथं स्ट्रेच केल्यात आहेत त्या तुम्ही कसं आता बेस्टनी प्रवास करताय कसं? ट्रेननी तुम्ही आता बसनी प्रवास करताय? बसनी त्या ठिकाणी पहिलं तर आपण आता रेल्वे गाड्या 3 दिवस जे आहे ते मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे आणि तुम्ही आता बसनी प्रवास करताय का? बसनी प्रवास करताय ना? बसनी एकंदरीत पाहिलं की जे आता प्रवासी तुम्ही पाहताय की हे सर्व प्रवासी जे आहे ते बाजूलाच लागलेले असलेलं बस स्टॉप आहे। याच बस स्टॉपनी जे आहे ते बेस्टनी प्रवास करायचा जो आहे तो मार्ग देखील या प्रवाशांनी निवडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे जर पाहिलं रेल्वेचा मेगा ब्लॉक असल्यामुळे थेट आता जे प्रवासी जे आहे ते आता थेट रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या बस स्टॉपवरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच अविनाश, मध्य रेल्वेवरचं महत्त्वाचं रेल्वे स्थानक म्हणून घाटकोपरकडे पाहिलं जातं, कारण याच ठिकाणाहून मेट्रो ज्या आहे त्या वर्सोवाकडे जात असतात। अंधेरीमध्ये सुद्धा अनेक ऑफिसेस आहेत, त्याच्यामुळे चाकरमान्यांचे नोकरदार वर्गाचे खूप हाल होताना आपण पाहतोय। धन्यवाद अविनाश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आता